एक मोठी बातमी समोर आली आहे। दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाच्या डोक्यात दगड घालून खून। पालम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल। पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथे दिनांक 17 जुलै रोजी रात्री 10:30 वाजता मोहरम उत्सव चालू होता। किरकोळ वादावरून पेठ पिंपळगाव येथील शिवाजी ठेंबरे यांच्याशी आरोपी सुदाम कांबळे यांच्यात वादावाद सुरू झाल्याने शिवाजी ठेंबरे यांच्यात हातात असलेली शेलची बॅटरी हिसकावून ती शिवाजी ढेंबरे यांच्या डोक्यावर मारली असता बाजूला उभे असलेले फिर्यादीत यांचे आतेभाऊ रस्तुम गोविंदराव शिंदे हे जवळ जाऊन कशाला विनाकारण मारहाण केली असे विचारले असता तेव्हा 7 ते 8 जणांनी संबंधित जाब विचारणारे रुस्तुम शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांच्या राहत्या घरापर्यंत ओढत नेले। तेव्हा मारहाण करत असलेल्या महिलांनी मिरची पावडर डोळ्यामध्ये टाकले तर सचिन कांबळे यांनी घरावरील पत्रावर असलेला दगडी चिरा उचलून जीवे मारण्याच्या उद्देशाने रुस्तुम शिंदे यांच्या डोक्यामध्ये टाकला। तेव्हा या दगडाच्या प्रकारामुळे हे जागीच ठार झाले असल्याचे शिवाजी ढेंबरे यांनी पालम पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे। वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 महिला आरोपी व 1 पुरुष आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे हे करत आहेत। पेठ पिंपळगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। घटनास्थळी परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी भेट दिली असून यावेळी परभणी मुख्यालय स्कॉटिंग फोर्स सह गंगाखेड, पूर्णा, ताडकळस, चुडावा, सेलू आदी पोलीस स्टेशनचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत। शांतीलाल शर्मा, जिल्हा प्रतिनिधी, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.